निखिल सदगीरच्या गायींला लय गोचाड्या झालत्या आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण गायींची किती ठेप ठेवितो. त्यामुळं म्हटलं आता पहिल्या फवारायला लागतील गाई. गाई फवारायच्या होत्या म्हटलं मग चला शुभमकडून पंप घेऊन येऊ. तुम्ही म्हणशाल कसा शेतकरी हा, याच्या काय पंप नाही. अहो तसं नाही, आपल्या काय पण मोठा पंप आहे आणि त्याच्या काय तो छोटा पंप आहे. कसं आहे माहिती का, आपल्या काय होम थिएटर आणि त्याच्या काय ब्लूटूथ. आपल्या याचा आवाज जास्त येतो आणि त्याच्या याचा कमी येतो. तुम्ही म्हणशाल आता होम थिएटरचं आणि ब्लूटूथचं काय आलं आता गाई फवारायला. तुम्हाला तर माहिती मी गायींची किती काळजी घेतो. ते पिस्टन पंपाने आवाज जास्त होतो आणि गाई घाबरतात आणि आपल्या शुभमच्या पंपाने आवाज कमी होतो. चार्जिंगचा पंप आहे ना तो, त्याच्यामुळं. पंप घेऊन घरी आलो. आता गाई फवारायच्या होत्या, मग पंप भरला आणि चाललो. चार्जिंगवरचा पंप असून गाई एवढ्या उड्या मारत होता, तेव्हा पिस्टन असतं तर काय केलं असतं विचार करा तुम्ही. गाय बी फवारल्या म्हटलं चला आता शुभमला पंप नेऊन देऊ. तेवढ्यात त्याच्या गल्लीत एक दोत्रवाले बाबा दिसले. ते फुल डमरू बिमरू वाजत चालले होते कुठं गाणी म्हणत. शुभमकडे गेलो, म्हटलं जरा हा पंप. तो बाहेरच होता, त्यांनी पंप ठेवला. शुभम म्हणे काल माझा 10वीचा रिझल्ट होता रिपीटरचा. म्हटलं मग काय झालं रे, तो म्हणतो झालोय पास. म्हटलं मग पेढे बिडे, तो म्हणतो पेढे बिडे काचे, पप्पाने लय शिवाय दिलाय. शुभमला म्हटलं चाललंय टाईम झाला आज गाई सोडायला. शुभमच्या गल्लीत जो बाबा दिसला तो परत दिसला मला. तो फुल पैशाची बॅग घेऊन चालला होता. म्हटलं आपल्याला साईड बिझनेस टाकायला लागतो बघा, हा फुल पैसा कमवू. बाबापासून थोडं पुढं आलो, आम्ही गाई घेऊन चाललोय. तो लक्ष्मण अजून डेअरीवरूनच इकडे घरी येतो होता. आमच्या गावात आहे ना लय मोठा त्रास आहे गाड्यांचा. रस्ता क्रॉस करायचं म्हटलं का लय टेन्शन येते. गाय बी रानात लावल्या आणि निघालो घरी. शुभम म्हणतो आजचं वेगळंच वातावरण दिसतंय. म्हटलं कसं आहे मला तरी दाखव. तिथून घरीच निघालो होतो, तेवढ्याच पाटलाच्या म्हशी दिसल्या. मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, आमच्या गावाचं नाव मोहदरी का बरं पडलंय. आमच्या गावाच्या नावाचे ना 2 भाग पडतात, एक मोह दुसरं दरी. मोह म्हणजे काय माहिती का मित्रांनो, आपल्या गावचा निसर्गच असा आहे ना, जो पण कोणी माणूस येतो ना त्याला आपल्या गावचा डायरेक्ट मोह लागून जातो. दुसरं दरी म्हणजे काय माहिती का मित्रांनो, आपलं गावच डोंगरात आहे. आपल्या गावाच्या तिन्ही साईडनी ना डोंगर आहे. त्यामुळं आमच्या गावाला ना मोहदरी नाव पडलं. तिथे एक दगड दिसला, शुभ्या म्हणे चाल याच्यावर चढू. मग काय चढायची लहानपणापासून सवय. गेलो तिथं, वरती गेलो. शिवमचे थोडे फोटो वगैरे काढले. वरती तर आरामात चढून गेलो, पण मग खालीच उतरता येईना. शिवमचे लय हाल झाले, पार हात धरून खाली उतरवलं त्याला. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.